तुझ्याशी बोलायचं महत्वाचं. मी, माझी आई आणि माझं बाकीचं कुटुंब इथून पुढे तुझ्या या घरात आश्रित म्हणून राहणार आहोत. पण मला खरंच कोणाचाही उपकार घेण्याची सवय नाही, त्यामुळे मी फुकटात तुझ्या या घरात राहू शकत नाही. आम्ही या घरात राहण्याचं तुला भाडं देऊ दर महिन्याला. आणि आजपासून ही नेम प्लेट आपल्या घराच्या बाहेर लागेल तुझ्या नावाची. सांगा मालकीणबाई, किती भाडं द्यायचं तुम्हाला या घरात राहण्याचं? काय ग प्रिया, हे काय करायलीस? कुठं बाहेर निघालीस वय? प्रिया, मी काय विचारतीय? काय आत्या, कोणी छंद म्हणून बॅग भरत नाही. अगं, हे समजा का? आत्या, जगात कितीतरी लोक ना आई बाबांशिवाय एकटे राहतात, आश्रयाशिवाय. म्हणजे तू घर सोडून निघालीस? आत्या, तूच म्हणाली होतीस ना हे घर सोडून स्वतःच्या गावाला निघून जा म्हणून. मग तेच करते मी, वेगळं काही करत नाही. अगं, मी तुला गावी जा म्हणले कारण तेव्हा परिस्थितीच तशी होती. आपल्यालाच आपलं भविष्य ठाव नव्हतं. आता हे घर राहणार की नाही याचा भरोसा बी नव्हता, म्हणून म्हणलं होतं ग मी. कारण काही का असे ना, तू बरोबर बोलली होतीस, अगदी बरोबर. प्रिया, आता हे काय खूळ डोक्यात घेतलंय? हे बघ, हे समदे कपडे जिथं होते तिथे नेऊन ठेवायचे आणि कुठं बी बाहेर जायचं नाही. आत्ताच तर खरी गरज आहे आत्या. माझी आई जेव्हा गेली ना, तेव्हा शालिनी मावशीने या घरात मला आश्रय दिला. तेव्हा या घराचा मालक सत्यजित होता, आणि आता जर या घराचा मालकच आश्रित झालाय तर मग तिथे माझी काय किंमत असणार आहे? का राहायचं मी या घरात? प्रिया, हे घर सत्यजितच आहे. आता ढगाळ सूर्य गेला म्हणून त्याची चमक काय लपून राहते का? आत्या, स्वतःची कितीही समजूत घातली ना तरी आपल्या समोर जी परिस्थिती आहे ती बदलत नाही. आता मंजिरी या घराची मालकीण झाले म्हटल्यावर जे काही झालंय त्याचा सूड ती उगवणारच. अगं पण सत्यजित, त्याचा विचार करशील की नाही? तू घर सोडून गेल्यावर तो कसा राहील तुझ्या बिगर? आता मला थांबवण्याचा प्रयत्न करू नको सत्य. आणि तसंही सत्यजितला आता माझी काहीही गरज नाहीये. आणि तुझं काय? तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे मला ठाव नाही बाई. अन प्रिया, तू त्याच्यापासून लांब राहू शकशील? आणि आज कसं तू लांब राहायला निघालीस का? हे बघ,
माझा ऐक, सत्यजित तुझाच आहे. फक्त थोडासा धीर धर. हे बघ, तो तुझा होणार. ऐक माझं, तो फक्त तुझाच होणार. तुझा गैरसमज होतोय आत्या. असं काहीही नाहीये. नको थांबू आता मला. मला जाऊ दे. उगाच खोट्या आशेवर नाही जगायचं आता. असं काय करायलीस प्रिया? एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणजे सगळ्याच गोष्टी विरोधात जातात, असं आहे होय? हे बघ, थोडासा धीर धर. आत्या, मी सत्यजितवर खूप मनापासून प्रेम केलंय. माझं त्याच्यावर आजही तेवढंच प्रेम. पण जर त्याला माझ्या प्रेमाची किंमत नसेल तर उगाच हट्ट करून काय उपयोग आहे? का सतत स्वतःचं नशीब बदलत राहायचा प्रयत्न करत राहायचं? त्यापेक्षा ना मी इकडनं गेलेलीच बरी. कदाचित सत्यजितच्या मनातही हेच असेल. अगं पर हे बघ प्रिया, मी काय म्हणते, आत्या प्लीज. सत्यजित, प्रिया घर सोडून निघाली. अरे प्रिया घर सोडून निघाली, बॅग भरती ती. मग जाऊ दे तिला आत्ते. जाऊ दे? माणसाची परिस्थिती बदलली म्हणजे माणसाचा स्वभावही बदलतो. या माणूस की संपते. अरे जाऊन जाऊन कुठं जाणार ती? गावाकडं घर आहे तिचं, पण तिथं तिचा काका नागासारखा फळा काढून बसली आहे तिथं. अरे बाहेर गेली तर जग लचक तोडून खाईल. आता या सगळ्याचा विचार तिने बी केला असेलच ना. अरे इतका कसा स्वार्थी रे तू? हाच पहिल्यांदा मला तुझा लई राग आलाय बघ. आते, आता ह्या घरात कोणी राहावं आणि कोणी जावं हे सांगण्याचा अधिकार मला आहे का? मंजिरीचं घर आहे. असं मग मी बी घर सोडून जाते. जाऊन राहते रस्त्यावर, नाहीतर त्या रंकाळ्याच्या काठी. हे आते, आता उगा नसताना नाद करू नकस. अरे तुझ्याकडे बघूनच आम्हाला आज वाटते तूच काहीतरी करशील. ह्या समध्या संकटातून तूच आम्हाला वाचवशील. आणि तू जसं बोलायलास, प्रियानं काय नाही केलं तुझ्यासाठी? सांग ना. अरे आल्या दिवसापासून तुझी सेवा करते. या घरात आल्यापासून या घरचीच बनून गेली ती. अरे तू म्हणशील ना तर अगदी जीव ओवाळून टाकल तुझ्यावर. आणि तिला तू असं वाऱ्यावर सोडतो. या अरे तुला तरी माहित असायला हवं, आपलं प्रेमाचं माणूस आपलं प्रेम पायाखाली तुडवत तेव्हा किती दुःख होतं. या हे समजा तुला माहित असून मी असं वागतोस? अरे जा आणि थांबव तिला. मला तुझी लाज वाटते. प्रिया, प्लीज थांब. मला बोलायचंय तुझ्याशी. मला माहित नाही मला तुझ्याशी बोलण्याचा हक्क आहे की. हक्क नाहीच आहे तुला. त्यामुळे तू काही नाही बोललास तर बरं होईल. प्लीज प्रिया, माझी चूक सुधारण्याची एक संधी दे मला. मी काय तुला संधी देणार? संधी तर त्याला दिली जाते ज्याला आपण काहीतरी चूक केली असं मनापासून वाटत असतं. मी कोण तुला संधी देणार? तुझ्या ना
प्रेमाबद्दलच्या, विश्वासाबद्दलच्या काही भ्रामक कल्पना आहेत आणि तुला त्यांच्यातच जगायला आवडतं. खर तर जी व्यक्ती आपली फसवणूक करते तिच्याशी संबंध तोडून, जी व्यक्ती आपल्यावर जीव ओवाळून टाकते, आपल्यावर प्रेम करते, तिच्याशी संबंध जोडायचे. इतकं साधं लॉजिक असतं आयुष्याचं. पण नाही, ते आपल्याला कळतच नाही ना. सत्यजित, मी तुला कधीच असं म्हटलं नव्हतं की तू तिला सोडून माझ्याकडे ये. मी काय केलं? मी फक्त माझा हक्क मागत राहिले आणि त्यातही तू माझी फसवणूक करत राहिलास, माझ्याशी खोटं बोलत राहिलास. आता आपल्या दोघांमध्ये बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये. सो मला आता थांबवू नकोस प्लीज. प्रिया, मला मान्य आहे माझी चूक, खरंच. पण ती सुधारण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. इथून पुढे आपल्यात जे काही होईल त्यात कुठलीच फसवणूक नसेल, कुठलाच खोटेपणा नसेल. जे असेल ते 100% खरं असेल. प्लीज प्रिया, प्लीज थांब. कारण तू जर इथून निघूनच गेलीस तर आपल्या दोघांमध्ये जे काही होण्याची शक्यता आहे तेही होऊ शकणार नाही. शी घाणेरडा मुलगा, बॅड बॉय. नख कसली खातोय? मग काय करू? हा, भूक लागलीये मला. हो, जगात फक्त तुला भूक लागते ना. पण अरे बाळा, आत्ताच सगळी नख खाऊन टाकलीस तर उद्या काय खाणार? तू माझी चेष्टा करतेस? अगं ये, इथे भुकेने माझा जीव जाईल ना तेव्हा अक्कल येईल तुला. एकतर खिशात पैसे सुद्धा नाहीयेत. नाही तर एव्हाना बाहेर जाऊन काहीतरी खाऊन आलो असतो. आज घरात काही खायला मिळेल ना ह्याची दूर दूरपर्यंत काही चिन्ह दिसत नाहीयेत. घरातल्यांना काही कळतच नाही. सगळे आपले सुटकी चेहरे करून बसलेत. नाही, मी काय म्हणतो, बसायचं तर बसा ना, माझी त्याला काही हरकतच नाहीये. अगं पण इतरांचा काही विचार खाण्यापिण्याचा? हा गौरांगराजे, मला आत्ताच असं कळलंय की तुम्ही संत पदाला पोचलेले आहात. यू आर एनलाइटन्ड. म्हणजे तुला तो दिव्य साक्षात्कार झालेला आहे की जगात अन्न हे पूर्ण ब्रह्म, खाण्याशिवाय दुसरं काहीही नको. हा, बाकी जगामध्ये ना काहीही हो, तुला फरकच पडणार नाही ना. तू फक्त खाण्यात रममाण असणार, जेवणार, खाणार आणि खात राहणार आयुष्यभर ना. ए, तू काहीही बोल, मला फक्त आता एवढंच कळतंय की मला खूप भूक लागलीये आणि मला काहीतरी खायला हवंय. बाकीच्या गोष्टींची काळजी मी कशाला करू? आणि तसंही हे घर जरी विकलं गेलं असतं ना तरी मी काय रस्त्यावर आलो नसतो. दादा ओळखडचा फ्लॅट आहे की आपल्याकडे. हे नेत्रा, मी काय म्हणतो, आपण तिकडे जाऊया का राहायला? आणि तसंही वर खर्चायला पैसे असतील तुझ्याकडे. हा, इथे राहण्यात काय पॉइंट आहे? छान ग माझं बाळ ते. नाही पण कसं आहे ना गौरांगराजे, की तुमचा जरी या सगळ्या ऐहिक जगताशी संबंध तुटून अन्न हे पूर्ण ब्रह्म हे तत्व तुम्ही जीवनामध्ये अंगीकारलं असेल ना, तरी सुद्धा मला घरातल्या आप्तस्वकीयांची भांडणं, वाद, तंटे हे सगळं बघून ना एक वेगळ्या प्रकारचा ना आसुरी आनंद मिळतो. तुम्हाला खूप खायला मिळाल्यानंतर मिळतो ना, अगदी तसा. त्याच्यामुळे मी तरी हे घर सोडून इतक्यात कुठे जाणार नाही. आणि तो जो दादा होळकरने दिलेला फ्लॅट आहे ना, तो आपल्याकडचा शेवटचा पर्याय.
उद्या पुन्हा एकदा आपल्यावर जर घर सोडून जायची वेळ आली ना, तर साठी ठेवलेला. हं? लक्षात ठेवा. अरे मीरा, अगं आणि हे काय, तू आलीस आणि कामाला सुद्धा लागलीस? होय ताईसाहेब, तुम्ही निरोप धाडला आणि मी लगेचच आले. मीरा, खरं तर मी तुला याचसाठी बोलावलं होतं. आता तू पूर्वीसारखीच येत जा कामाला. हं? काय इतर सगळ्यांना कामावर तर नाही ठेवता येणार. तुला तर माहितीच आहे, पूर्वीसारखी परिस्थिती नाही राहिली आता. पण तू येत जा. हं? होय, येईन मी ताईसाहेब. ठीक आहे. ताईसाहेब, काय ग? मी सकाळ सकाळ अंबाबाईच्या दर्शनाला गेले होते. देवीच्या चरणावरची फुलं आणलेत, खास तुमच्यासाठी आणलेत. नाही म्हणजे घरावरचं आपल्या संकट टळावं म्हणून मी देवीला साकडं देखील घातले. तसं घर तरी आता परत मिळालं, पण संकटही हळूहळू दूर होईल. काय काळजी करू नका. शेवटी सगळ्यांच्या प्रार्थनाच कामी येणार आहेत का? होय. आई साहेब, नमस्कार करते. मला मंजिरी वहिनी साहेबांनी पुन्हा कामावर बोलावलं. काय हवं होतं का तुम्हाला? तुम्ही तुमच्या रूम मध्ये बसा ना, मी घेऊन येते. पाणी घ्यायला काही कष्ट पडत नाही. असू दे. कसं आहे ना मीरा, आता कष्ट करायची जुनी सवय आमच्या अंगवळणी पाडून घ्यायला हवी आम्हाला. कुणावरही अधिकार दाखवायचा हक्क नाही राहिला आता. आमची पायरी ओळखू नये. अहो आई साहेब, काहीतरीच काय बोलताय? जाऊ दे का, तू नको वाईट वाटून घेऊस. दिवसच पालटलेत आमचे. आणि एक, आजपासून तू आमच्यासाठी काम करायची काही गरज नाही. हा नाही म्हणजे ज्या नवीन मालकीणबाईंनी तुला कामावर ठेवलंय ना, त्या नवीन मालकीणबाईंचंच ऐकत जा. आमची चिंता नको करूस. अरे हो, बाटली ठेवायची राहिली. अहो आई साहेब, हे काय सॉरी. करताय? हा सॉरी. आई, बोलवलंस मला? ए? अगं, तू रडतेस का? काय करू मग मी? जीव घुसपटतो माझा या घरात. ज्या मुलीमुळे होत्याचं नव्हतं झालं, तिच्याच घरामध्ये आज तिचे आश्रित असल्यासारखं राहावं लागतंय. अशाच्याने नाही पेलवत आहे. आई, आता मी काय बोलून तुझी समजूत काढू तेच मला कळत नाहीये. नाही, आता समजूत काढून काही फायदा नाही. सध्या मला घेऊन चल इथून. तू कुठेही घेऊन चल मला. कुठेही घेऊन चल. मी ते गरिबीचे दिवस पुन्हा भोगायला तयार आहे, पण ह्या घरात नको. अगं आई, काय बोलतेस तू? या घरात राहताना मला खूप आनंद होतोय असं वाटतंय का तुला? मी या घरात राहतोय ते फक्त तुझ्यासाठी. तुला पुन्हा ते पूर्वीचे गरिबीचे दारिद्र्याचे दिवस दाखवायचे नाहीयेत मला. या वयात तुला जास्तीत जास्त आराम मिळायला हवा आणि फक्त तेच महत्वाचं आहे आता माझ्यासाठी. आणि त्यासाठी माझ्या मनाला कितीही त्रास झाला, कितीही यातना झाल्या तरी त्या सहन करायची तयारी आहे माझी. आई, फक्त काहीच दिवस जाऊ दे. मी तुला शब्द देतो, हे घर पुन्हा आपलं असेल.
आपण कुणाच्याही उपकाराखाली दबलेले राहणार नाही. तूच म्हणत होतीस नाही, सध्या सगळं विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात कर. आणि यावेळी ती सुरुवात अशी असेल की तुझा परमेश्वर जरी आला तरी तो सुद्धा माझ्या वाटेत येऊ शकणार नाही. यशाच्या अशा शिखरावर जाऊन बसेन मी की तिथे फक्त माझ्यासाठी जागा असेल, फक्त माझ्यासाठी. तो दिवस नक्की येईल.